राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. सर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि तुम्ही पण त्याआधी तसाच सुतोवाच केलेला होता की मराठ्यांना EWS मध्ये आरक्षण मिळाला तर जास्त फायदा होऊ शकतो, उलट जर कुणबीमधून आरक्षण दिला, जे जरांगे पाटलांची मागणी आहे, तर मराठ्यांचं नुकसान होईल. काय नेमकी तुमची भूमिका आहे? नाही, सर्वप्रथम तर महाराष्ट्र सरकारने एक श्वेतपत्रिका काढावी. त्या नोकऱ्या ज्या आहेत त्या शासकीय नोकऱ्या आहेत, त्यामध्ये ओबीसीचा टक्का किती, SCचा टक्का किती, STचा किती, ओपनचा किती, ओपनमधल्या मराठ्यांचा किती, मग फायदा कळेल तोटा कळेल. तरुणांनी अभ्यास करून बोललं पाहिजेत. तरुण हा सध्या हवेवर भरकटल्यासारखा चालला आहे. मराठा तरुणांना माझं आव्हान आहे, कशाला ओबीसीमध्ये आज नव्यानं सेन्सस केलं, जातनिहाय जनगणना केली, राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे, राहुल गांधीच्या मागणीप्रमाणे, तर आज तुम्हाला वस्तुस्थिती लक्षात येईल. कारण 50% शिलिंगमध्ये आज 20% 30% आरक्षण ओबीसीला मिळतं, 30%मधून 11% विजेंटीला मिळतं. तर त्यामध्ये 19% केवळ ओबीसीसाठी आरक्षण आहे. म्हणजे ओबीसीचं आरक्षण केवळ 19% आहे. आणि संख्या किती, तर ती साधारणतः 60%च्या वर आहे ओबीसीची संख्या. आता ओबीसीची संख्या 60% असेल आणि 19% आरक्षण मिळत असेल आणि उर्वरित 80%तून म्हणजे SC आणि ST धरून ही लोकसंख्या 80%च्या घरात जाईल. मग उरले 20%. 20%मध्ये EWSला 10% आरक्षण दिलं आहे. त्या 20%मध्ये कोण आहेत? जैन आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत, शीख आहे आणि असे छोटे छोटे समूह आहेत की ज्याचा 0.1% सुद्धा लोकसंख्या नाही. यातील शीख नोकरीसाठी आग्रही नसतो, मारवाडीला नोकरी नसतो, गुजरातीला नोकरीची गरज नाही, जैनला नोकरीची गरज नाही. मग नोकरीची गरज कोणाला आहे? तर मराठा समाजाला. मग उरले किती? या 20%तून जर 15-16% मराठा आहेत, 4% इतर सोडले, तर या 16%ला 10% आरक्षण फायद्याचं आहे की आपल्याला 60%मधून 19% आरक्षण फायद्याचं आहे. ह्या विचार केला गेला पाहिजे. 60% ओबीसीमध्ये 19% आरक्षण मिळतो. तुम्ही आमच्यामध्ये पुन्हा आलात 15%, तर आम्ही 75%वर जाऊ आणि आरक्षण 19%वर राहील. मिळणार काय? 1-2% मिळणार नाही. आणि ही भूमिका मी सुरुवातीपासून मानत आलो आहे. जरांगेंनी वारंवार आपली भूमिका बदलली. ते पहिले म्हणालेत की कुणबी नोंदी शोधणं सुरू झालं. ते म्हणाले की नाही, सरसकट द्या, पहिले मराठवाड्याला द्या, मग म्हटले महाराष्ट्राला द्या, महाराष्ट्रातले सगळ्या मराठ्यांना 50%च्या आतमध्ये घाला. हे तरुणांची दिशाभूल आहे. मी तरुणांना आवाहन करतो आहे, मराठा तरुणांना, तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला ओबीसीमध्ये येऊन फार फायदा आहे का? ओबीसीमध्ये आल्यावर सगळं आलवेल होईल, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं गेलं आणि मोर्चे काढले गेले. मी आवाहन करतो आहे, अरे विदर्भामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या 50 वर्षामध्ये विदर्भातील 1 लाख लोकांच्या शेतकऱ्यांच्या पेक्षा आत्महत्या मोठ्या झाल्या आहेत. या वर्षामध्ये 1855 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कोण आहे हा? हा ओबीसी आहे, हा तेली आहे, हा कुणबी आहे, माळी आहे, बहुजन आहे, हा सगळा ओबीसी आहे. मग ओबीसी सवलत असून हा शेतकरी आत्महत्या करतो. आणि ते सांगतात लॉजिक की पूर्वी मराठा समाज होता, पण त्याचा आता वंशावळीमध्ये तो अत्यंत गरीब झाला आहे. कारण होत्या जमिनी, त्या जमिनीचे तुकडे झालेत 5-10 पिढ्यामध्ये. अरे बाबा, तुमच्याकडे जर 20 एकर जमीन असेल, तुमच्या वंशावळी वाढल्या, तशा बाकीच्यांच्या वाढल्या. 20 एकरवाल्यांना पूर्वीच्या आज जर 2 एकर जमीन शिल्लक असेल, तर ज्याच्याकडे 2 एकर जमीन शिल्लक होती त्याच्याकडे आता काय आहे? तो कसा जगतोय? हे लॉजिक कुठेतरी ठरलं पाहिजे. आजही ओबीसीतल्या जाती ज्या आहेत, तुम्ही पाहिलात यवतमाळ जिल्ह्यामध्ये 4-5 वर्षापूर्वी महिलांचं, तरुण पोरींचं, लहान नाबालिग पोरींचं शोषण झालं. हे कशामुळे? गरिबीमुळे. नाहता कानातल्या बालीसाठी त्या पोरींचं शोषण झालं. इतकी गरिबी आहे. पाड्यावरची, बंजाराच्या पाड्यावर असेल, आदिवासींच्या पाड्यावर असेल, शोषण चाललंय. हे कोण आहे? हे सगळे गरीब आहे. म्हणजे बंजारा गरीब आहे, इतर भटक्या जमातातला गरीब आहे, तो नंदीबैलवाला त्याची अवस्था काय आहे, तो बहुरूपी त्याची अवस्था काय, तो ओबीसीमध्ये आहे. हे असे खूप बारके बारके समाज आहेत ज्याला स्वतःला राहायला घर नाही, स्वतःला जमीन नाही, अजूनही तो 2 टाईमचं जेवण जेवायला जागा नाही, ओबीसीमध्ये असून त्याची अवस्था अशी आहे. आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला ओबीसीमध्ये आल्यानंतर एका रात्रीतून चित्र बदलेल. हे फसवणूक करतायत ओबीसी मराठा नेते, आंदोलन करते, ओबीसी समाजाचे, मराठा समाजाची दिशाभूल करतायत, तरुणांची दिशाभूल करतायत. तुम्ही जे सगळं गणित EWS आणि हे सगळं मांडलं आता, तर जरांगे कुठंतरी सरसकट आणि कुणबी म्हणून आरक्षण आम्हाला सगळ्यांना मिळालंच पाहिजे असं म्हणतायत आणि आता राजकीय आरक्षणाची ते मागणी करतायत. कुठंतरी ते यामध्ये मला असं वाटतं की जरांगे पाटलांच्या बदलत्या भूमिकेमध्ये त्यांना जर अभ्यास केला असता, तर मराठा तरुणांना आरक्षण कशासाठी? नोकऱ्यासाठी. नोकऱ्यांचं कंत्राटीकरण झालं, नोकऱ्या शिल्लक कुठे राहिल्या आहेत? फार कमी राहिल्या आहेत. मग त्यामध्ये सुद्धा नोकऱ्यामध्ये एक
आज अभ्यास केला तर EWS मध्ये फायदा होईल की OBC मध्ये फायदा होईल. ज्या शिल्लक शासकीय नोकऱ्या आहेत हा विचार केला गेला पाहिजे. पण त्यांना माहीत आहे की याच्यामध्ये नुकसान आहे, तरी पण ते OBC साठी आग्रही आहेत. त्यांचा आग्रह एवढाच आहे, त्यांना राजकीय फायदा, ज्या काही 38,000 पदं महाराष्ट्रात रिझर्व्ह आहेत OBC साठी, त्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, सेवा सहकारी संस्था, मार्केट कमिट्या, बाजार समित्या, यातून जो काही OBCचा वाटा आहे तो बडकवायचा आहे आणि गरीब छोट्या छोट्या OBC समाजाला रस्त्यावर फेकायचं आहे. हा त्यांचा मागचा उद्देश दिसतो आहे. बाकी नोकऱ्या गरीब मुलांना आणि त्यांचं शिक्षण हे त्यांच्याकडे मला वाटतं दिसत नाही. कुठलाही सर्वेक्षण करा, सर्वे करा, त्यामध्ये त्या समाजाला या गरज आहे का, याच्यापेक्षा इतर समाजाला गरज आहे का, याचं चित्र म्हणून शासनाने श्वेतपत्रिका काढावी. नोकऱ्यांच्यासाठी OBCना काय मिळालं, SCला काय मिळालं, STला काय मिळालं, ओपनमध्ये असलेल्या समाजाला समाजवाईज काय मिळालं. आज दूध का दूध पाणी का पाणी होईल. स्पष्टपणे सांगतोय, हे श्वेतपत्रिका काढावी आणि OBC मधल्या गरीब जातीसाठी संरक्षण करावं. ज्या 70 जाती 75 जाती अशा आहेत की या जातीमध्ये अत्यंत गरिबी आहे OBCतली, त्यांना कुठलाही फायदा नाही, कुठलाही त्यांना हे मिळत नाही. अशा जातीचा त्यामध्ये एक सर्वे करावा आणि ती सुद्धा श्वेतपत्रिका सरकारने काढावी. 1 महिन्याच्या आत काढावी, म्हणजे कळेल की OBC मध्ये आल्यानंतर फायदा आहे की तोटा आहे. कुठेतरी जरांगे मग हे राजकीय आरक्षणाची मागणी रेटत आहे, तर तुम्ही स्पष्ट म्हणाले की 38,000 पदांसाठी, म्हणजे ते कुठेतरी मराठा तरुणांचा भला व्हावा असं त्यांचा उद्दिष्ट नाही का? राजकीय आरक्षणाच्या मागे ते लागले आहेत का? मराठा समाजाच्या भल्याचा काही इथे दिसत नाही. कोणी सुज्ञ माणूस, अभ्यासू माणूस या संदर्भात लक्ष घातलं तर इथे काही त्या तरुणांना मिळणार नाही. केवळ यांची माती भडकवली जात आहे आणि मराठा वर्सेस OBC चित्र निर्माण करण्याचं काम याला शासनही जबाबदार आहे. तुम्ही देऊ शकत नाही तर कशाला तुम्ही सांगितलं की मराठा तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ? हे आग कोणी लावली? हे आग लावणारे कोण आहेत महाराष्ट्रामध्ये, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. यामुळे हे जे पेटवण्याचं काम झालंय की आम्ही देऊ शकलो, आम्ही आरक्षण टिकवू शकलो, हे सगळं करण्याची गरज नव्हती. तुम्हाला जे देऊ शकाल ते सांगण्याची गरज होती. आज मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा तरुणांनी संयमानं अभ्यास करून फायदा कुठे तोटा कुठे हे विचार करावा. जरांगे पाटलांनी तर बोलून दाखवलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्हाला राजकीयसाठी सुद्धा OBCचा आरक्षण पाहिजे, हे स्पष्ट केलं आहे. मी बोलत नाही आहे, हे जरांगे पाटीलच बोललेले आहेत. कुठेतरी मराठा तरुणांनी आता स्वतः विश्लेषण करण्याची गरज आहे स्थितीचा. ते सांगतो ना मी, तेच केलं पाहिजे त्यांनी. तेच आवाहन करतोय मी की तुम्ही अभ्यास करा, भरकटण्यावर जाऊ नका, कोण म्हणते म्हणून जाऊ नका. अभ्यासांती तुम्हाला वाटत असेल की OBCतून फायदा आहे आणि पहिले हे पूर्ण करण्याच्या अगोदर शासनाने 2 श्वेतपत्रिका काढल्या पाहिजेत. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. तुमच्यामध्ये धमक असेल आणि राज्याचा राजकारणाचा गाळा हाकत असताना 2 समाजामधली जी आग लावायची मिटवायची असेल तर पहिल्यांदा श्वेतपत्रिका काढा आणि पब्लिश करा लोकांच्या पुढे की मराठा समाजाला रिझर्वेशनमध्ये OBCना काय मिळालं, किती मिळाले, किती टक्का मिळाला आणि मग इतरांना किती मिळाला, जातनिहाय काढा आणि मग ती श्वेतपत्रिका लक्षात येईल की आपण कुठे गेल्यानंतर फायदा होईल आणि कुठे गेल्यानंतर नुकसान होईल. अखेरचा प्रश्न, जरांगेंच्या आंदोलनाला 2 वेळेला आंदोलन झाले, खूप मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय, कुठेतरी त्याच्या मागे राजकीय डाव आहे? नाही, मी त्याबद्दल बोलणार नाही. मराठात आता असं आहे की भरकटत ज्यावेळेस हे जातं, आंदोलन जातं, त्यावेळेस अनेक लोक तिथून पाय काढता घेतात आणि मराठाच्या नेत्यांची तीच अवस्था आता झाली आहे. म्हणजे धरलं तर चावतं, सोडलं तर पडतं, अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे ते तिथे काहीच करू शकत नाहीत. काही लोकांची मजबुरी आहे, त्यांनी वैयक्तिक मला बोललेले आहे. तर विजय वडेट्टीवार स्पष्ट बोलत आहे, मराठा तरुणांनी आता सर्व परिस्थितीचा विश्लेषण करून त्यांचा नेमका फायदा, जास्त फायदा कुठे आहे याचा आकलन करण्याची गरज आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.